अरे त्यांचा पुण्याचा त्या ठिकाणी साठा आहे, तोपर्यंतच ते वैभव भोगतायत. एकदा का पुण्याचा संचय संपून गेला की परत यायचंय ना म्हणजे. आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका, हे सांगत असताना अर्जुनाला एक उदाहरण पण दिलेलं आहे. अर्जुना तुला माहिती ना कशाच? त्या नहुष राजाचं. नहुष स्वर्गाधिपती झाला, राहटी माझी बांबावला, भुजंगत्व पावला आणि काय. नहुष राजा हा स्वर्गाधिपती झाला, पण परिणामी तो त्या ठिकाणी विषयासक्त असल्यामुळं त्याचं सुख सगळं, त्याचं जेवढं काही पुण्य होतं ते सगळं नष्ट झालेलं आहे. आणि मृत्यू लोकामध्ये सर्प येऊन लिहून पडलेला आहे. या सगळ्या गोष्टी महाराज म्हणतात मी जाणल्या, मग कशाला त्याची अपेक्षा करू? तुकोबारायणाच्या गरज होती का हो? नाही. महाराजांचा जर विचार केला तर असतानाच महाराज सिद्ध आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची तुलना केली कुणाच्या बरोबर? सामान्य माणसांच्या बरोबर तर केलीच नाही. महाराजांची तुलना केलेली आहे ते प्रत्यक्ष परब्रह्माच्या बरोबर केले. काय अधिकार आहे महाराजांचा? तुकेता तुलने ब्रह्म